नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण अंतर्गत ग्रॅच्युइटी नियमांमध्ये मोठे स्पष्टीकरण, कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात. त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर यामध्ये केंद्र सरकारच्या पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागाने राष्ट्रीय पेन्शन प्रणाली NPS अंतर्गत ग्रॅच्युइटी संबंधी महत्त्वाचे स्पष्टीकरण जारी केले आहे. 26 डिसेंबर 2025 रोजी जारी करण्यात आलेल्या ऑफिस मेमोरंडमद्वारे ग्रॅच्युइटीच्या मर्यादा आणि पुनर्नियुक्ती झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पात्रतेबाबत असलेला गोंधळ दूर करण्यात आला आहे. इकॉनॉमिक टाइम्समधील अहवालानुसार या स्पष्टीकरणामुळे विशेषतः लष्करी सेवेनंतर नागरी सेवेत पुन्हा नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नियम स्पष्ट झाले आहेत. पुनर्नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी मोठा नियम बदल. DOPPWच्या निवेदनानुसार केंद्रीय नागरी सेवा ग्रॅच्युइटी पेमेंट NPS सुधारणा नियम 2025 अंतर्गत महत्त्वाची अट लागू करण्यात आली आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी आधीच निवृत्ती ग्रॅच्युइटी, सक्तीची निवृत्ती ग्रॅच्युइटी किंवा अनुकंपा ग्रॅच्युइटी घेतली आहे आणि त्यानंतर त्यांची पुन्हा सरकारी सेवेत नियुक्ती झाली आहे, अशा कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्तीच्या कालावधीसाठी स्वतंत्र ग्रॅच्युइटी मिळणार नाही. पहिली अट, स्वतंत्र सेवेसाठी ग्रॅच्युइटी मिळू शकते. जर एखादा कर्मचारी आधी स्वायत्त संस्था किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम PSU मध्ये कार्यरत होता आणि नंतर त्या संस्थेच्या परवानगीने सरकारी सेवेत दाखल झाला असेल, तर त्या कर्मचाऱ्याला सरकारी सेवेसाठी स्वतंत्र ग्रॅच्युइटी मिळेल. ही रक्कम त्याने आधी मिळवलेल्या ग्रॅच्युइटीपेक्षा वेगळी असेल. यामुळे अशा कर्मचाऱ्यांना दुहेरी सेवेसाठी लाभ मिळण्याची संधी उपलब्ध होते. दुसरी अट, एकूण ग्रॅच्युइटीवर मर्यादा लागू. सरकारने एक महत्त्वाची मर्यादा देखील निश्चित केली आहे. स्वायत्त संस्था, PSU आणि सरकारी सेवा या दोन्ही ठिकाणी असलेल्या सेवेसाठी मिळणारी एकूण ग्रॅच्युइटी ठराविक मर्यादेपेक्षा जास्त नसावी. ही मर्यादा कर्मचाऱ्याच्या एकूण सेवा कालावधी आणि शेवटच्या वेतनाच्या आधारावर निश्चित केली जाईल. कर्मचाऱ्यांसाठी काय महत्त्वाचे? पुनर्नियुक्ती झालेल्या कर्मचाऱ्यांनी ग्रॅच्युइटीबाबत नवीन नियम समजून घेणे आवश्यक. दुहेरी ग्रॅच्युइटी मिळेल का नाही याबाबत आता स्पष्टता. NPS अंतर्गत नियम अधिक पारदर्शक झाले. या नव्या स्पष्टीकरणामुळे NPS अंतर्गत ग्रॅच्युइटीबाबत असलेला संभ्रम दूर झाला आहे. विशेषतः लष्करी सेवेनंतर नागरी सेवेत येणारे कर्मचारी आणि PSU मधून सरकारी सेवेत येणाऱ्यांसाठी हे नियम अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. सरकारचा हा निर्णय पारदर्शकता वाढवणारा असून भविष्यातील आर्थिक नियोजनासाठी कर्मचाऱ्यांना अधिक स्पष्ट दिशा देणार आहे. तर मित्रांनो, हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.